या प्रतिष्ठानचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. गेल्या 2-4 वर्षापासून आपण या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो. एक वर्ष आपण देशांच्या सैनिकांचा सन्मान सोहळा ठेवला. गेल्या वर्षी आपण गोभक्तांचा सन्मान सोहळा ठेवला. याच्या अगोदर आपण निष्ठावंत वारकऱ्यांचा सन्मान सोहळा ठेवला आणि यावर्षी आपण निष्काम निष्ठावंत, शब्द परत आहे का, निष्काम आणि निष्ठावंत अशा दोन्हीचा जिथे संयोग आहे अशा वारकऱ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान ठेवला आहे. खरं तर त्यांच्याबद्दल बोलावं, मी काय बोलावं, महाराज बोलून गेले की ज्यांना प्रति नारायण बाबांचं, श्री संत सद्गुरू नारायण बाबांचं जे प्रतिरूप म्हणल्या जातं अशा असणारे वैराग्य मूर्ती की ज्यांच्या जीवनामध्ये कुठला संग्रह नाही. 4 भाऊ, 4 भावापैकी 3 जण ग्रस्ती बनले आणि एक सर्वात छोटे आदरणीय आजचे सत्कार मूर्ती, पूजनीय, प्रातस्मरणीय, वंदनीय वैराग्य मूर्ती अर्जुन महाराज ढेंबरे 3 भावांना आपल्या हिश्श्याची जमीन देऊन टाकली. जीवन अजन्म ब्रह्मचर्य राहण्याची प्रतिज्ञा ज्ञानोबरांच्या दरबारात केली आणि महाराज बोलून गेले की ब्रह्मचर्य व्रत, खरं तर ब्रह्मचारी म्हणजे त्या लग्न न करणं म्हणजे ब्रह्मचारी नाही. लग्न न करणे याला ब्रह्मचारी नाहीत म्हणत, फक्त तर भलं तर अविवाहित म्हणतील. ब्रह्मचारी त्याला म्हणतात की ब्रह्मचर्याचं आणि तपाचं लक्षण सांगत असताना गीतेने सांगितले देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम ब्रह्मचर्याचं लक्षण सांगत असताना सांगितला विषय की नुसतंच लग्न न करणं म्हणजे ब्रह्मचारी नाही. आपल्या जीवनामध्ये ज्याने कधी वाणीनं देवाच्या नावाशिवाय दुसरं नाव घेतलं नाही तो वाचिक ब्रह्मचारी. देवाच्या नावाशिवाय आपल्या तोंडाला दुसरं काहीच येत नाही असा ब्रह्मचारी वाचिक ब्रह्मचारी. कधी महाराजांच्या संपर्कात जा आणि कधी संसारातला विषय काढा, एक तर ते निघून जातील किंवा तुम्हाला सांगतील उठून जा. देवाशिवाय काही बोलत नाहीत म्हणून बोलण्याची नाही. आता देवाविना काही नका मजपाशी वधू प्रपंचाचे विषय, हे यांच्या जीवनातलं व्रत आहे. हा ज्यांच्या जीवनातला नेम आहे. केला नेम चालवी माझा. दुसरं ब्रह्मचर्यत्व ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी कधी मनाने कोणाचं वाईट व्हावं असं कधी यांच्या मनात सुद्धा आलं नाही, हे मानसिक ब्रह्मचारी ही महाराजांच्या जवळ पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपल्या शरीराने ज्याने कधी कोणाला वाईट त्रास दिला नाही ते शारीरिक ब्रह्मचारी सुद्धा महाराजांच्या जीवनामध्ये मिळेल. आणि खाण्याचा विचार नाही, जेवण्याचा विचार नाही, कोण कधी कुठं देत आहे माहित नाही, कुणाच्या घरी खातात माहित नाही, कोणा कुठे राहतात माहित नाही. म्हणजे एवढं असं वैराग्यवान शुकाचार्यांसारखं जीवन मी तरी पाहिलं नाही. संतोष महाराज भागवतात आपण जे सांगतो ना जडभरत राजाचं चरित्र, ते जडभरत राजाचं चरित्र आणि आदरणीय गुरुवर्य अर्जुन महाराजांचं चरित्र असं तंतोतंत लागतंय. एक असं किंचित भरे एखाद्या वेळेला जडभरत तरी कमी ठरेल, पण महाराजांचं जीवन अतिशय निस्वार्थी, अतिशय त्या ठिकाणी वैराग्यवान आणि कसल्याच प्रकारचं जीवनामध्ये कसल्याच कुठला व्यसंग नाही, कसलाच कुठला कुणाचा हेवा देवा नाही. जीवनामध्ये फक्त भगवंताची सेवा आणि रामायणाचा एवढा त्यांना छंद. रामायण सांगण्याच्या बाबतीत त्यांचा हात खडा आहे. आणि अशा असणारे गुरुवर्य अर्जुन महाराज ज्यांनी आपली स्वतःची जमीन भावांना वाटून दिली, ज्यांचं आजही फक्त एक झोपायची गादी, एक कॉट, एक छोटीशी पेटी, ज्या पेटीमध्ये त्यांनी कोणी दिलेले वस्त्र असतील, कोणी 10-5 रुपये दिले असतील आणि एक अतिशय 4च पत्राची खोली आहे. जेव्हा तुम्ही नारायण बाबाकडे जाता कुंभार गलीमध्ये आणि कुंभार गलीतून जाताना पाण्याची टाकी आहे बघा तिथं, आणि त्या टाकीच्या शेजारीच त्यांची खोली, छोटीशी खोली. त्या छोट्याच्या खोलीमध्ये 4-2 ग्रंथ आहेत. ही त्यांची संपत्ती. दुसरं काही जीवनामध्ये नाही, कुठला संचय नाही. आणि म्हणून सहज बाळासाहेबांनी मला त्याविषयी फोन केला की महाराज यावर्षी आपल्याला अशा व्यक्तींचा सन्मान करायचा आहे की जे निष्ठावंत असावेत आणि त्याचबरोबर निष्ठावंत असतानाच निष्काम असावेत. निष्काम आणि निष्ठावंत. निष्काम म्हणजे कुठल्याच प्रकारची कोणाची अपेक्षा नाही. कोणी दिलं तरी भलं, नाही दिलं तरी भलं. कुठं कार्यक्रमाला गेले, सप्ताह झाला, कीर्तन झालं, पंक्तीला जेवले, लगेच सरळ निघाले. कोणी म्हणलं महाराज थांबा, नारळ घेऊन जा, तर महाराज येणार नाही, तर नारळही घेणार नाहीत. बऱ्याच वेळा असं जीवनामध्ये बऱ्याच घटना घडल्या. आता सर्व सांगणं त्यांच्या समोर मला थोडं जड जाते, कारण की त्यांच्या समोर सांगणं शक्य नाही. पण गेल्या वर्षी मी हिंगणीला कथेला होतो आणि हिंगणीला कथेला असताना मला महाराजांनी फोन केला दुसऱ्याच्या मोबाईलपासून. मोबाईल नाही त्यांच्याकडे, कुठे असतात तेही माहित नाही. आणि फोन केला, मला कथेला यायचंय. ठीक आहे म्हणलं, कुठे आहेत तुम्ही? मी म्हणलं मी फाट्यावर आलोय, तुम्ही कुठे आहेत? मला म्हणले मी गावात आहे.
मी गावात आहे म्हणलं, या फाट्यापर्यंत कस तरी बराच वेळ वाट पाहिली फाट्यावर, महाराज काय आले नाहीत. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मला वेळ झाला म्हणून मी हिंगणीला तसाच गेलो. मी हिंगणीला जातोय तिथं मी गाडीन उतरतोय तर महाराज पाय धुवलेत. मी विचारलं, महाराज कसे आलात? तुला काय करायचं म्हणजे मी आलो जसं आलो तसं, म्हणजे भीडभाड नाही. आत्ता आत्ता इकडे येतानाचा संबंध आहे, प्रसंग आहे बघता. त्या येताना महाराज जेवण करत होते, 6:30 वाजले होते. आणि जेवण करत असताना मी त्यांना हाक मारली, महाराज चला. म्हणजे हो जाऊ, थोडस जेवण करतोय. म्हणजे ठीक आहे म्हणलं. मला वाटलं थोडंसं कुतूहल वाटलं, जेवण ह्या टायमाला काय करतायत म्हणून मी गाडी उभा केली आणि मध्ये गेलो. म्हणलं पाहिलं, म्हणलं महाराज काय खाताय? शंकर महाराज. मला महाराज बोलले, मी शंकरपाळे खातोय. काय शंकरपाळे? मी थोडा विचार केला, आता जवळ कोणता सणही नाही, दिवाळी लांब राहिली, लक्ष्म्या होऊन गेल्या आणि शंकरपाळे यांना कोणी दिले? सुशील महाराज. मी थोडं मध्ये जाऊन बघितलं, महाराजांच्या ताटामध्ये वाळलेले कुटके होते आणि कुटके खात होते. म्हणजे ज्यांच्या जीवनात वाळलेल्या कुटक्याला जे शंकरपाळे म्हणजे अतिशय उच्च म्हणजे चांगला पदार्थ म्हणून खातात, यालाच म्हणतात काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे लागते नेनोमुखी, किंवा तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू, नका चर पडो घ्या रे तुम्ही, असं ज्यांचं जीवन आहे. आणि खरंच अशा महात्म्यांचे चरणस्पर्श आपल्या भूमीत झालेत आणि त्यांचा सत्कार आपल्याला करायला मिळतो, याच्यापेक्षा बाळासाहेब दुसरं भाग्य नाही. अनेक संत पाहिले आपण, अनेक कीर्तनकार पाहिले, विद्वान पाहिले असतील, पण हे जीवन पुन्हा घडेल सांगता येणार नाही. आता असं जीवन घडणं अतिशय कठीण आहे. म्हणून अशा महात्म्यांचं कितीही बोलत राहावं तर तरी संपणार नाही. आणि कोणीतरी म्हणून गेले संत की संत जिवंतपणी असताना कळत नाहीत, ते गेल्यानंतर त्यांचं महात्म्य कळतं. भगवान बाबा जिवंतपणी कळले नाहीत, नारायण बाबा कळले नाहीत, अरे ज्ञानोबा राय तुकोबारायला कळले नाहीत, तर सामान्य माणसांची तुमची आमची काय कथा आहे. म्हणून अशा या महात्म्याचा सत्पुरुषाचा आपण या ठिकाणी सन्मान करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आपण सर्वच प्रतिष्ठानची सर्व मंडळी, मी सर्व महाराज मंडळीला विनंती करतो, बाळासाहेब सर्व आपण पुढे येऊन बाबांचा त्या ठिकाणी हार, ट्रॉफी, श्रीफळ देऊन आणि त्यांना पूर्ण पोशाख देऊन या ठिकाणी सन्मान करण्याचा येत आहे. आणि बाबांनी सुद्धा तो सन्मान स्वीकारावा अशी या तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या वतीने मी प्रार्थना करतो. सर्व महाराज मंडळींनी पुढे येऊन महाराजांचा सत्कार करायचा यापुढे. आणि सत्कार झाल्यानंतर आपण 2 मिनिटं त्यांचा आशीर्वचनही घेऊया.